अभूतपूर्व आंदोलन पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काल पंढरपुरात 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी एकत्र आले होते। गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गावरून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। काल भर पावसात काढण्यात आलेल्या या आंदोलक दिंडीत महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक दिग्गज नेते रस्त्यावर उतरले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, अमित देशमुख, कैलास पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील या दिंडीत अग्रभागी होते। शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांची सुपीक जमीन धोक्यात येणार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हा महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी भगवान विठ्ठलाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी विठ्ठलाचा गजर करत पंढरपूर शहर दणाणून सोडले। मुसळधार पाऊस कोसळत असतानाही शेतकरी आणि नेत्यांचा उत्साह जराही कमी झाला नव्हता। महाराष्ट्रामध्ये हा जो महाराष्ट्र सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास त्यांनी धरलाय, महाराष्ट्र सरकारनं तो अट्टहास सोडून द्यावा, हे साकडं विठ्ठलाकडे घालण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यातून आणि उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा असंख्य शेतकरी या ठिकाणी आता पंढरीला आलेले आहेत। आणि आता शेतकरी जो या रस्त्यामुळे बाधित होणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे, तो आता जीव देण्याच्या तयारीत आहे। जीव गेला तरी बेहतर, पण शक्तीपीठ महामार्ग होणार नाही अशी शेतकऱ्याची भूमिका आहे। अनेक महाराष्ट्रातले शेतकरी भूमिहीन होत आहेत, तरीही महाराष्ट्र सरकारला त्याची काही फार काळजी आहे असं दिसत नाही। म्हणून आज आम्ही सारेच शेतकऱ्यांचं हे साकडं विठ्ठलाकडे घालायला आलेले आहोत आणि विठ्ठलाला हे साकडं आहे, मागणं आहे की या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी देवो आणि महाराष्ट्र सरकारनं हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो त्वरित रद्द करावा, हे साकडं विठ्ठलाकडे आज आम्ही घालतोय। आज सर्व नेते मंडळीने आज पंढरपूरमध्ये सद्बुद्धी सरकारला द्यावं म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं। मला मोठ्या संख्येनं शेतकरी त्या ठिकाणी हजर होते। आज नामदेव पायरीला साकडं घातलंय आणि पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातले की सरकारला सद्बुद्धी येऊ दे आणि या शेतकऱ्याच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करू दे। दरम्यान पंढरपूरच्या या दिंडीने आता शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला अधिक धार दिली आहे। मुसळधार पावसात मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे आता राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गाबाबत आपला निर्णय मागे घेणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।